आपल्या तमाम जनतेला मनापासून धन्यवाद देतो. माझ्या लाडक्या बहिणींना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो, लाडक्या भावांचे आभार मानतो आणि सर्व तमाम मतदारांचे आभार मानतो. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत कष्ट घेऊन एक जिद्दीने या नगर परिषदेच्या निवडणुका लढवल्या आणि ऐतिहासिक असा विजय शिवसेनेला मिळवून दिला. त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी शिवसैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बांधा प्रत्येक रिजनमध्ये शिवसेना पोहोचली, घराघरामध्ये शिवसेना पोहोचली आणि प्रत्येक विभागातून शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले आणि हजारोंच्या संख्येने नगरसेवक निवडून आले. हा ऐतिहासिक विजय साहेबांच्या चरणी समर्पित करायला इथं बाळासाहेबांचं दर्शन घ्यायला आलेलो आहे. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांची विचारधारा आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि म्हणूनच बाळासाहेबांच्या विचारधारेप्रमाणे शिवसेना गेले 3.5 वर्ष काम करते आहे. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये जे या महाराष्ट्रामध्ये केलेलं काम लोकांसमोर आहे. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय. शेवटी आमचा अजेंडा विकासाचा आहे, आमचा अजेंडा डेव्हलपमेंटचा आहे आणि काही लोकांचा अजेंडा फक्त आरोप प्रत्यारोप, टोमणे, शिव्या शाप देणं आहे. आणि म्हणून लोकांनी काम करणाऱ्यांना साथ दिली आणि आरोप करणाऱ्यांना घरी बसवलं. या निवडणुकीमध्ये एक चित्र पाहायला मिळालं की महाविकास आघाडीने पराभव मान्य केला होता आणि म्हणून ते कुठेही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे नव्हते. त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं होतं. राम भरोसे भाई राम भरोसे. आणि लोकांनी देखील त्यांना, त्या नेत्यांना, महाविकास आघाडीला वाऱ्यावर सोडलं, घरी बसवलं. आणि म्हणून ही निवडणूक कार्यकर्त्यांनी जिद्दीने लढली आहे. शिवसेना घराघरात पोहोचवली आहे. येणाऱ्या महापालिकेत जसं लोकसभेमध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. आज एनडीएचं सरकार देशामध्ये प्रगती करतंय. देश आर्थिक महासत्तेकडे मोदीजी घेऊन चालले आणि महाराष्ट्राचं योगदान देखील त्यामध्ये मोठं आहे. आणि म्हणून देशामध्ये देखील एनडीए सरकार आहे, राज्यामध्ये महायुती सरकार आहे. जर आकडेवारी पाहिली तर महायुतीला लँडस्लाईड विजय मिळालेला आहे आणि महाविकास आघाडीची सगळ्यांची मिळून बेरीज पकडली तरी एकट्या शिवसेनेची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ असली आणि नकली कोण हे जनतेच्या न्यायालयामध्ये जनतेने दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे तरी आता असली नकलीवर कोणी बोलतील असं मला वाटत नाही. परंतु शिवसेना, बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना आज इथं तुमच्या समोर आहे आणि या शिवसेनेला या महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत. आता आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे. महायुती आणि शिवसेना ज्या ज्या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले त्या शहरांचा विकास करणं, त्या शहरांना मूलभूत सोयीसुविधा देणं, चांगले रस्ते, पिण्याचं शुद्ध पाणी, भुयारी गटार योजना असेल, उद्यानं असेल. मला आठवत आहे की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त नगर विकास विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण राज्यामध्ये 392 नगर परिषदा, नगरपंचायती आहेत. या सगळ्यांना नमो गार्डनसाठी 1-1 कोटी रुपये आम्ही निधी दिला. त्याची कामं सुरू झालेली आहेत. आणि म्हणून उद्यानं असतील, मैदानं असतील, हॉस्पिटल असतील, शाळा असतील, आरोग्य सुविधा असतील, चांगले रस्ते असतील, दिवाबत्ती असेल, मूलभूत सोयीसुविधा असतील,
हे देण्याचं काम, ही जबाबदारी आता आमची आहे. आणि म्हणून या संपूर्ण राज्याचा सर्वांगीण विकास, सर्व छोट्या मोठ्या शहरांचा सर्वांगीण विकास, ही जबाबदारी आम्ही घेऊन आता पुढे जाणार आहोत. आणि म्हणून ह्याचीच पुनरावृत्ती येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकामध्ये होईल. महापालिकांच्या देखील निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये देखील महायुतीचाच भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. कारण कामाची पोचपावती मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातल्या महापालिकांमध्ये कामाची पोचपावती या महाराष्ट्रातली जनता दिल्याशिवाय राहणार नाही. महायुतीला लोकसभा, विधानसभा, नगर परिषद आणि महापालिका यामध्ये प्रचंड असं यश मिळेल. महिलांचा विजय मोठ्या प्रमाणात झालाय. लाडकी बहीण योजनेचा परिणाम आहे का? यामध्ये देखील ज्या नगराध्यक्ष शिवसेनेच्या निवडून आल्या त्यामध्ये जास्ती संख्या आमच्या लाडक्या बहिणींची आहे, नगराध्यक्षामध्ये पण आणि नगरसेवकांमध्ये पण. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जी आम्ही सुरू केली, त्या लाडक्या बहिणींनी सगळीकडे चमत्कार केलेला आहे. यापुढेही चमत्कार त्या करतील.